अनेकांनी चंद्रपूरकरांच्या किंवा चंद्रपूर जिल्ह्याच्या सामाजिक दायित्व काय असतं हे आता ज्या ज्या लोकांचा सत्कार केला त्यातून ते दिसून आलेलं आहे. खरंच म्हणतात की नाती रक्ताची श्रेष्ठ नाती असतात आणि रक्तदान हे श्रेष्ठदान असं. रक्ताचे ग्रुप वेगळे असतात, रक्त देणारे माणसंही वेगळे असतात, पण संकटाच्या वेळेस हा जो माणूस त्याला रक्ताची मदत करतो, रक्तदान म्हणून मदत करतो, ती मदत मात्र त्या बाटलावर कुणाचंही नाव आणि धर्म जात पंथ दिला नसतो. केवळ ती भावना त्या माणसाला वाचवून येते. ते नेहमी एखादं उदाहरण सांगत असतो की आम्ही अस्तित्वासाठी मांडतो, आम्ही धर्मासाठी मांडतो, आम्ही जातीसाठी मांडतो, आम्ही आपल्या हक्कासाठी मांडतो. ज्यावेळेस एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात ऍडमिट असतो त्यावेळेस त्याला रक्ताची गरज असते, त्यावेळेस त्याचे नातेवाईक सगळे रक्तदान करणाऱ्याकडे, ब्लड डोनेट करणाऱ्याकडे फिरत असतात. त्याला त्यावेळेस त्याच्या नातेवाईकाला, त्याच्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला जो कोणी असेल त्याला वाचवण्यासाठी त्याची गडबड असते. त्यावेळेस ज्या ब्लडचं रक्त लागतं त्यावेळेस त्याला तो जात विचारत नाही, फक्त तो रक्त पाहिजे आणि रक्तासाठी भटकत असतो. त्यावेळेस जात पात धर्म विचारत नाही, तर दानदाता नजरेपुढे ठेवून त्याचं रक्त लावून घेतो आणि आपला जीव वाचवतो. म्हणजेच धर्मापेक्षा, जातीपेक्षा रक्त देणारा माणूस हा सर्वात श्रेष्ठ आहे, हे त्या जीव वाचवण्याला कळतं. म्हणून आम्हाला जागतिक रक्तदानाच्या दिनाच्या निमित्तानं खरं तर खूप सुंदर असं आयोजन आपण केलं. असं म्हणतात की दर 3 महिन्यांनी जो रक्त देतो त्या ज्या रक्तातील ज्याला रेड ब्लड सेल म्हणतात ते नष्ट होतात आणि हृदय मजबूत होतो. बघा आता कसं आहे, हृदयाच्या संबंधित बिमाऱ्या ज्या असतात त्या सातत्यानं रुग्ण सातत्यानं रक्तदान करणारा जो असतो त्याला ते होत नाही, कमी होतात. म्हणजे माणसाचं हृदय मजबूत करण्याचं काम रक्तदानातून होतं. म्हणून अनेक लोकांनी स्वतःचं हृदय अगदी या सगळ्या संकटामध्ये, मला नाही वाटत की ज्याने इतका मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं असेल त्याला कुठल्या बिमारी किंवा या सगळ्या कोरोना संदर्भात त्रास झाला असेल असं मला वाटत. शेवटी संकट ज्यावेळेस असतं, जागतिक संकट असतं, देशावर असतं, संकटाच्या वेळेस एकाने दुसऱ्याला वाचवण्यात असतं. म्हणजे माझ्याकडे तर ते डिझास्टर आहे, त्यामुळे या सगळ्या परिस्थितीची जाणीव ज्यावेळेस रक्ताचा तुटवडा मला पडला होता त्यावेळेस सगळ्यांनी आव्हान केल्यानंतर इथे कोणी पक्ष पाहिला नाही, इथे कोणी संघटना पाहिली नाही, तर या वेळेस देशातील माणसाला माणुसकीच्या मानवतेच्या दृष्टीनं वाचवण्याचं आपण एक काम केलंय. म्हणून राष्ट्रसंतच्या तुकडोजी महाराज म्हणतात, मी देव पाहिला तो माणसात पाहिला. काय म्हणतात तुकडोजी महाराज? देव नाही देवाला, देव आहे माणसाचा. कारण माणूस दुसऱ्याला ज्यावेळेस मदत करतो त्या माणसामध्ये देवरूपी अंश असतात आणि तो देवरूपीच ठरतो. कारण प्रत्यक्षात देव कोण असतो तर संकटाच्या वेळेस मदत करणारा देव असतो. म्हणून ईश्वराची प्रतीक, ईश्वराच्या म्हणजे संकटाच्या वेळेस ईश्वर रूपाने तो माणूस त्याला मदत करतो, तो खरा देव मांडण्याचं काम सुद्धा शिकवण. म्हणून राष्ट्रसंतांनी असंही म्हटलं की माणूस द्या मग माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसत. माणूस मागितलाय, माणूस द्या. मला माणूस कोण पाहिजे? माणूस समाजाप्रती समर्पित असलेला माणूस पाहिजे. समाजाच्या सुखदुःखात धावून जाणारा माणूस तोच खरा माणूस आहे. पण समाजामध्ये दरी निर्माण करणारा हा माणूस असू शकत नाही, तो मानव असू शकत नाही, तर तो दानव असू शकतो असत नाही, असं असू शकतो. अशा प्रकारची संकल्पना महाराजांनी समाधी मांडली. म्हणून सांगितलं की ही जी
समर्पितपणाची जी भावना, समर्पितपणाचा ज्यात आम्ही अनेकांचे सगळे बघत होतो. 108 वेळा रक्तदान करणारा माणूस चंद्रपुरात आहे याचा निश्चितपणे आम्हाला अभिमान वाटतो आणि गर्वही वाटतो. स्पर्धा लागली आहे. ज्यावेळेस असं म्हणत स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कोण पुढे जातो या चळवळीमध्ये ती स्पर्धा होती, तशी आता माणसाला वाचवण्याची स्पर्धा जास्तीत जास्त वेळा रक्तदान करून ही मानवामध्ये तयार होते असं मला त्याच्या सगळ्या परिस्थितीतून दिसते. पण तू एक वेळा सांगितलं, तू 108 वेळा जा, मी तुझा रेकॉर्ड करेल. आणि मी आमच्या भाऊनं 108 वेळा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं आता मला आमचे संजय भाऊ आमचे संजय भाऊनी 108 वेळा दिले. आणि संजय भाऊनी हेही सांगितलं की मी 109 वेळा पुन्हा देतोय. 109 पुन्हा. मी म्हटलं 109 म्हणजे पूर्णांक आहे, पण त्यापेक्षा ते थांबत नाही. आणि विशेष म्हणजे आमचे रामू भैया सत्यनारायण तिवारीजी 200 वेळा रक्तदान केलं. 200 वेळा. ही जी भावना की स्पर्धेची भावना की पूज तितकं दिलं असतं त्याच्यापेक्षा तो रेकॉर्ड मिळेल, ही ईर्ष्या जी असते, ही ईर्ष्या स्वतःला मोठं करण्यात नसते, तर समाजासाठी समाजाच्या संकटामध्ये उभं राहण्याची ती ईर्ष्या असं मानेल. समाजाच्या संकटाच्या वेळेस माणसाच्या पाठीमागे उभं राहण्याची ही स्पर्धा आहे. आणि म्हणून संस्कृताना मला अभिमान वाटतो. आभार तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन. आभार मानत असताना तुम्ही कोरोनाचं संकट आलं, जागतिक संकट होतं, अनेकांच्या आप्तांना या सगळ्या संकटातून वाचवताना फार कष्ट पडले. खर तर संपूर्ण सगळ्याही जो बाजूनी देश असेल, माणूस असेल, हा संपूर्ण संकटात सापडला, अडचणीत आला. आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस लाजण्याची गरज होती त्यावेळेस चंद्रपूर मागे होते. या संकटामध्ये कोरोनाचं संकट आलं, या संकटातून आपण हळूहळू आता बाहेर पडत आहोत. पुढच्या वेळेस कदाचित तिसरी वेव जी म्हणतो आपण, तिसरी लाट म्हणतो, ती येणारही नाही, येईल. आणि मी अभिनंदनही करतो या सगळ्यांचं. आरोग्य विभागाचा विशेष करून जिल्हाधिकारी असतील, या विश्वव्यापी संकटाला थोपत असताना जी तयारी, जी मेहनत सगळ्या डॉक्टरांनी केली, सगळ्या प्रशासनाने केली, प्रत्येकाने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून या संकटावर मात करण्याची ताकद लावली. मी तुम्हा सगळ्यांचा निश्चित संकट घेत असतात, संकट जात असतात, पण संकटामध्ये जो कामी येतो त्याचं नाव मात्र नसतं, त्याचं नाव सातत्याने जनता घेत असते, लोक घेत असतात. आणि ते प्रयत्न आम्ही करण्यात यशस्वी झालो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना तुम्ही चंद्रपूरचं लौकिक जे आहे, जे रक्ताच्या नात्यापेक्षा, असं म्हणतात रक्तांच्या नात्यापेक्षा जी नाती श्रेष्ठ असतात, ती ज्याचा जीव वाचवून श्रेष्ठ, आपण ज्याचा दुसऱ्याचा जीव वाचवून आपण मदत करतो ते नाते सुद्धा कमी नसतात. म्हणून या सर्व नात्यांना वृद्धिगती मिळावी, वृद्धिगत व्हावी ही नाती. आणि माणूस म्हणून, मानवता म्हणून राष्ट्रसंतांच्या शिकवणीचा हा जिल्हा पुढे जावा, विकसित व्हावा, हा आपण सगळ्यांनी म्हणून प्रयत्न करूया. आणि हीच भावना आपण घेऊन पुढे जाऊया अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला जरा कार्यक्रमाला पुढे जायचं असल्यामुळे